सगळ्या प्रेक्षकांना गुड मॉर्निंग। आपण बुलेटिनची सुरुवात करतोय। सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करणार आहोत। ही बातमी आहे धनंजय मुंडेंसंदर्भातली। धनंजय मुंडेंचा राजीनामा हा जवळपास निश्चित असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिलेली आहे। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत असं सूत्रांकडून कळतंय। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेचा विषय ठरला। या प्रकरणी विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती। अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। यावेळी दोघांमध्ये सुमारे 1.25 तास चर्चा झाल्याची माहिती आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस 8:50 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर दाखल झाले। या ठिकाणी आधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते। या सगळ्या नेत्यांमध्ये बैठक सुरू होती। या बैठकीनंतर 10:20 देवेंद्र फडणवीस देवगिरी बंगल्यातून बाहेर पडले। या सगळ्या नेत्यांमध्ये नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली याची अधिकृत ठोस अशी माहिती समोर जरी आली नसली तरी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड यांना सीआयडीने मुख्य आरोपी घोषित केल्यावर आता धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्यात। त्यामुळे आता पुढील काही दिवसात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो अशी चर्चा आहे। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना कराड गँगकडून अमानुष मारहाण करण्यात आली। अंगावरील कपडे काढून झालेल्या या मारहाणीचे फोटो सीआयडीच्या चार्जशीटमधून समोर आले। हे फोटो पाहून कुणाचंही काळीज पिळवटून निघेल। या फोटोत संतोष देशमुख यांना केवळ अंतर्वस्त्रावर बसवण्यात आलं आणि संतोष देशमुख यांच्या अंगावरील पाठीवरील व्रण देखील स्पष्ट दिसतायत। या फोटोंमध्ये अर्धमेल्या अवस्थेतील संतोष देशमुख यांना बसवून ठेवून आरोपींनी त्यांच्यासोबत सेल्फी काढलेले व्हिडिओ तयार केलेले आहेत। सेल्फी पण आहेत आणि व्हिडिओ सुद्धा तयार केलेले आहेत। यावरून आरोपींनी राक्षसी कृत्य केल्याचं आता पुराव्यानिशी समोर आलंय। मारहाणीनंतर आरोपींनी दिवंगत संतोष देशमुख यांच्यासोबत फोटो काढला असून त्यात त्यांचं असुरी हास्य दिसून येत आहे। जयराम चाटे, सुधीर सांगळे, प्रतीक घुले या फोटोंमध्ये दिसून येत आहेत।